बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली तर कशा पद्धतीने सुनेत्रा वहिनींना मतदान होईल या भागात आणि लीडच्या बाबतीत काय सांगतात? तसं बघितलं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण आपल्या देशात लोकशाही नांदत असल्यामुळे सर्वांनाच अधिकार आहे निवडणूक लढवायचा. येथे खऱ्याला बी विरोध होतो आणि खोट्याला बी विरोध होतो. परंतु विरोधकांना त्यांची जागा कळेलच 23 तारखेनंतर. तिसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इथं पवार फॅमिलीचं कायम वर्चस्व राहिलं आहे कामाच्या माध्यमातून. बालेकिल्ला आहे पवार फॅमिलीचा बारामती म्हणजे. आणि वहिनी कमीत कमी 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली तर कशा पद्धतीने ह्या भागातलं मतदान होईल आणि लीडच्या बाबतीत काय सांगतात? बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात बोलायचं झालं तर पहिल्यापासून पवार कुटुंबाच्या मागं अख्खा बारामतीत सदैव एक शिक्का मतदान होत आलेलं आहे. आणि सोमेश्वर पंचक्रोशी तर सदैव दादांच्या पाठीमागं होते आणि आता वहिनींच्या मागे पण एक शिक्का मतदान. मला तर खात्री वाटते की आता एक सुद्धा बाहेर मतदान जाणार नाही. 100% मतदान वहिनींना होईल एवढी खात्री वाटते मला. लीडच्या बाबतीत सगळीकडे चर्चा आहे, काय वाटतं तुम्हाला किती लीड भेटेल? लीड तर मला सांगायला आनंद होईल की ग्रेनिस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव ह्या विधानसभेचं नाव जाईल. कारण का रेकॉर्ड तोडले जाईल ही मला खात्री वाटते. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे. अजितदादाच्या आकस्मिक अशा दुःखद घटनेमुळं या बारामती तालुक्यावर, पुणे जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर दुःखाचं खूप मोठं संकट आहे. परंतु पोटनिवडणूक लागल्याच्या निमित्ताने सुनित्रा वहिनींना या दादांना श्रद्धांजली म्हणून वहिनींना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं काम बारामतीकर करतील असा मला विश्वास आहे. आतापर्यंत कधीही नसेल असं न भूतो न भविष्य एवढं विक्रमी मतदान होऊन वहिनी प्रचंड मताने निवडून येतील. आणि अजितदादांना एक ताकद नाही का, वहिनींना जशी ताकद मिळत दादांना जशी ताकद मिळत होती तशी वहिनींना या तालुक्यातून पूर्ण ताकद मिळेल अशी मला खात्री आहे. बारामतीची जी आता पोटनिवडणूक लागलेली आहे, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या पश्चात सुनेत्र वहिनी ह्या निवडणुकीसाठी आता उमेदवार म्हणून उभे आहेत. दादांचे जे विकासाची गंगा होती त्याकडे पाहून सुनेत्र वहिनी देखील तसंच प्रचंड बहुमताने लोकविजय करतील. बारामतीकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याची 100% खात्री आहे. आणि ह्या गोष्टी आता जे का नाही सुनेत्र वहिनींचा प्रचार सभा वगैरे चाललेल्या आहेत ते ॲक्च्युली का नाही करण्याची खरंच गरज वाटत नाही आहे. परंतु त्या सगळं दुःख बाजूला सारून, स्वतःचं कुटुंबाचं वगैरे दुःख बाजूला सारून जनतेसाठी सगळ्यांना संपर्क करत आहेत आणि स्वतःचं दुःख बाजूला ठेवून जनतेला देखील विश्वास देत आहेत की दादांच्या पश्चात देखील असंच काम पुढे प्रगती बारामतीची म्हणा, महाराष्ट्राची म्हणा चालू राहील याची खात्री वहिनी साहेब देत आहेत. त्याबद्दल त्यांना खूप मानलं पाहिजे किंवा त्यांना आपण देखील मताच्या स्वरूपाने त्यांना पाठबळ दिलं पाहिजे एवढीच मी कळकळीची विनंती बारामतीकरांना करतो. आणि जे महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि पदाधिकारी जे सुनेत्र वहिनींच्या पाठीशी उभे आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो.